आधी पोहोचले ते या खेळाचे विजयी होतील. तर अधिकचा वेळ न दवडता आपण या खेळाला सुरुवात करूया. आपलं 1 नंबरची जी पाणी वापर संस्था आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी तो गोलावर टाकायचंय. 3 क्रमांक आलेले आहेत. तुम्हाला 3 क्रमांकावर यायचंय. 3 पर्यंत यायचंय तुम्हाला या ठिकाणी चालत. 3 वर काय लिहिलेलं आहे वाचन बोला जोराने. अर्ज करणे. लाभधारकाने पाणी मागणी अर्ज करणे. लाभधारकाने पाणी मागणी अर्ज करणे. बघा आपल्या पाणी वापर संस्थेला हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण वारंवार लोकांना सांगत असतो की जर आपल्याला आपल्या हक्काचं पाणी पाहिजे असेल, धरणामध्ये आपलं पाणी राखीव असलं पाहिजे असेल तर आपल्याला पाण्याची मागणी पाणी वापर संस्थेकडे करावी लागणार आहे. तर या 3 नंबरच्या क्रमांकामध्ये त्यांचं तेच म्हणणं आहे की लाभधारकाने पाणी वापर संस्थेला पाण्याची मागणी केली पाहिजे. आता आपल्याला बघा ह्या खेळ खेळत असताना आपल्याला साप आणि शिडी हे दोन्ही या ठिकाणी येणार आहेत. तर आपल्याला काय करायचंय, सापाच्या मुखाशी वाचायचंय. सापाच्या मुखात जर आलो आपण तर आपल्याला त्याचं जे पुच्छ आहे त्या ठिकाणी परत यावं लागणार आहे, खाली यावं लागणार आहे. आणि जर सीडीपर्यंत पोहोचलो आपण, सीडीच्या अंकावर पोहोचलो, समजा या 20 नंबरवर पोहोचलो तर आपल्याला 32 नंबरची धाव सरळ घेता येईल. त्याच्यामुळे आपल्याला सापाच्या मुखापासून वाचायचं आहे आणि सीडीच्या तोंडाशी येण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग पुढचं घ्या. पाणी वापर संस्था क्रमांक 2. 6 क्रमांक आले. तुम्हाला 6 क्रमांकावर यायचंय. बघा यामध्ये काय लिहिलेलं आहे वाचन करा. परवाना देणे. बघा 6 नंबरवर काय लिहिलंय, पाणी परवाना देणे. आता पाण्याचा परवाना देण्याचा अधिकार या पाणी वापर संस्थेला आहे. जेव्हा आपली पाण्याची मागणी आपले लाभधारक शेतकरी जर तुमच्याकडे पाणी वापर संस्थेकडे करतील, अध्यक्षांकडे करतील, तर पाणी वापर संस्था अशा शेतकऱ्यांना पाण्याचा परवाना देणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे भविष्यामध्ये ते परवाने असतील अशा शेतकऱ्यांना हे पाणी घेण्याचा अधिकार असणार आहे. अशा शेतकऱ्यांनाच ते पाणी घेता येईल. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचा परवाना भविष्यामध्ये नसणार आहे अशा शेतकऱ्यांना पाणी घेता येणार नाही. मग त्यांना जर पाणी पाहिजे असेल तर काय करावं लागेल, लाभधारक शेतकऱ्याला पाण्याची मागणी करावी लागेल आणि त्यानंतरच पाणी वापर संस्था त्यांना पाण्याचा परवाना देणार आहे. पुढे घ्या. 2 क्रमांक आले. तुम्हाला 2 पाऊल पुढे चालायचंय. 1 2. आता काय तिथे नमुना क्रमांक 7 वर विभागास पाणी मागणी करणे. यामध्ये आता जसं आपण पाण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्याने आपल्या पाणी वापर संस्थेकडे केली होती तसंच पाणी वापर संस्थेला नमुना क्रमांक 7चा एक पाण्याचा मागणी अर्ज असतो. त्या मागणी अर्जावर विभागाकडे पाण्याची मागणी करावी लागणार आहे. तर नमुना क्रमांक 7 वर जेव्हा आपली मागणी विभागाकडे जाईल तेव्हा धरणामध्ये तुमच्या राखीव कोट्याप्रमाणे तुमच्यासाठी पाणी मंजूर होईल आणि तेवढं पाणी तुम्हाला दिलं जाईल. भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. हे सगळे काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. त्यामुळे हे सगळं आजच माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. तर खेळाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की भविष्यात आपल्याला पाणी मिळणार कसं आहे, त्या पाण्याचा प्रवास कसा असणार आहे आणि या पाण्यावर आपला हक्क कसा असला पाहिजे. आज बरेच लोक पाण्यासाठी रडतायत, पाण्याची मागणी करतायत, त्यांना पाणी मिळत नाही. आज आपल्यासाठी एवढा मोठा धरण तयार झालेला आहे. त्या धरणाचं महत्व आपल्याला असलं पाहिजे. पण जर आपण त्या धरणाच्या पाण्यावर आपला हक्क गाजवला नाही, आरक्षित केलं नाही ते पाणी, तर उद्या कोणाला तरी तिसऱ्या व्यक्तीला ते पाणी दिलं जाईल. म्हणून असं होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण या पाण्याची वेळीच मागणी केली पाहिजे. त्या पाण्यावर आपलं आरक्षण असलं पाहिजे. पुढचं घ्या. आता हो घ्या वर टाका. 2 नंबर आलेला आहे. तुम्हाला 2 पाऊल पुढे चालायचं आहे. 7 आणि 8 वर यायचंय तुम्हाला. आता 8 नंबरवर काय लिहिलंय, पाण्याच्या संयुक्त वापरावर भर देणे. पाण्याच्या संयुक्त वापरावर भर देणे. बघा शेतकरी म्हणून आपल्याला एकट्याला पाणी घ्यायचं नाही, आपल्याला संयुक्त पाणी घ्यायचं. संयुक्त म्हणजे प्रत्येकाला पाणी झालं पाहिजे, प्रत्येकापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, शेजारच्याचं शेत भिजलं पाहिजे, माझं शेत भिजलं पाहिजे. अशी जेव्हा आपल्यामध्ये भावना असेल आणि अशी आपल्यामध्ये मानसिकता असेल तर आपण आपला जो क्षेत्र आहे, आपलं जो लाभक्षेत्र आहे, तो संपूर्ण लाभक्षेत्र सिंचित करू शकू आणि आपल्या या सिंचनामुळे आपलं आर्थिक उत्पन्न, आपल्या शेताचं उत्पन्न वाढवू शकू. पुढचे घ्या. 3 नंबर आले. तुम्हाला 3 पाऊल पुढे चालायचं आहे. तुम्हाला 8 वरच यायचंय. आजूबाजूला उभे राहा. 8 क्रमांकावर त्यांच्याकडे तेच लिहिलं आहे की पाण्याच्या संयुक्त वापरावर आपल्याला भर द्यायचा आहे.
हा पुढे घ्या. 6 क्रमांक आले. तुम्ही आता आहेत 8 वर. तुम्हाला पुढे 6 पाऊल पुढे जायचंय. 9, 10, 11, 12, 13, 14. 14 वर या. बघा 14 वर त्यांना सीडी लागलेली. सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना सीडी लागलेली आहे या ठिकाणी. त्यांनी पाणीपट्टी पत्रकानुसार पाण्याचा वापर केल्यामुळे फायदा झालेला आहे. बघा पाण्याचा जो वेळापत्रक आपल्याला येणार आहे भविष्यामध्ये, पाणी कधी सुटणार आहे कधी बंद होणार आहे याचा जो वेळापत्रक आहे, त्या वेळापत्रकाचा जर लाभधारक शेतकऱ्यांनी पालन केलं, त्या वेळापत्रकानुसार आपली सगळी तयारी केली. समजा आपल्याला माहित झालं की या तारखेला पाणी येणार आहे, मग त्या तारखेच्या पाण्याच्या पाळीनुसार आपलं नियोजन असलं, आपण पाणी कधी घ्यायचं, कधी त्याला छड्या लावायच्या, कधी इंजिन लावायचं, काय त्या सगळ्या गोष्टींची आपण जर तरतूद करून ठेवली तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि फायदा होऊन आपल्याला ते वर येण्यास मदत होणार आहे. आता आपण कुठे पोहोचला, वर येऊन पाण्याचा त्यांनी किफायतशीर वापर केलेला आहे. बघा सीडी चढल्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे. ते पाण्याच्या किफायतशीर वापरापर्यंत पोहोचलेले आहेत. आता पुढचं घ्या तुम्ही. तुम्हाला पण सीडी शोधा. आता 6 नंबर आले. बघा 6 वरून तुम्हाला पण सीडी आलेली आहे. 6 वरून तुम्ही पण सीडीवर आलेले आहेत. यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. हा तुम्ही टाका आता पुढे. 2 नंबर 29 वर या. आता बघा 29 वर तुम्हाला वाचायचं होतं. तुम्ही 29 वर आले. तुम्ही काय केलं, 29 नंबरवर काय लिहिलेलं आहे, पाण्याचा अपव्यय म्हणजे पाण्याचा लॉसेस केले तुम्ही, पाणी नुकसान केलंय, पाणी व्यवस्थित वापरलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आता खाली जावं लागणार आहे. परत तुम्ही सापाच्या तोंडातून डायरेक्ट 9 नंबर पर्यंत तुम्हाला जायचंय. परत खाली जा तुम्ही. आता खाली जा. बघा म्हणून असं चुकीचं काम करायचं नाही. पाण्याचा अपव्यय टाळायचा आहे आपल्याला. पाण्याचा जर अपव्यय केला तर आपलं नुकसान होणार आहे. हा आता तुम्ही घ्या वर. एक वाचलेत तुम्ही. सापाच्या मुखापासून वाचलेत. 28 नंबरला या तुम्ही. 28 नंबरला आहे. 28 नंबरला काय लिहिलेलं आहे, लघु वितरिकाची सुस्थिती आपल्याला ठेवायची. आपल्या ज्या चाऱ्या आहेत ह्या आपल्याला सुव्यवस्थेमध्ये ठेवायचे. त्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे, त्या तुटल्या नाही पाहिजे, त्यांना साफसफाई झाली पाहिजे, त्यांची देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे. ही आपली लाभधारक शेतकऱ्याची जबाबदारी. कारण बघा धरण जरी शासनाचं असलं तरी त्या धरणातलं पाणी आपल्या शेतापर्यंत जेव्हा येणार आहे तेव्हा आपले पिकं डोलणार आहे. त्याच्यामुळे हे पाणी आपल्या शेतापर्यंत येण्याचं जे मुख्य माध्यम आहे ते चारे आहेत, त्या आपले पाट आहेत, ते आपले कॅनल आहेत. तर हे कॅनल जेव्हा सुव्यवस्थित असतील तरच हे पाणी आपल्या शेतापर्यंत पोहोचू शकेल. म्हणून आपण काय करायची आहे, याची काळजी घ्यायची आहे. त्याची सुव्यवस्थित असल्याचं आपण सगळ्यांनी जबाबदारी घ्यायची. पुढे घ्या. 4 नंबर आलेला आहे. पुढे 4 नंबर जा तुम्ही. 13 पर्यंत या. 1 क्रमांक कमी. 13 वर या. वेळेवर विमोचक बंद करणे. बघा आपल्याकडे जे गेट असतात ते गेट आपण वेळेवर बंद केले पाहिजेत, वेळेवर सुरू केले पाहिजेत. हे सुद्धा आपल्या पाणी वापर संस्थेचं काम आहे. लाभधारक शेतकऱ्याची जबाबदारी आहे ही. लाभधारक शेतकऱ्यांनी त्यावर लक्ष दिलं पाहिजे की ते कधी बंद होत आहेत, कधी सुरू होत आहेत आणि आपल्याला पाणी व्यवस्थित मिळतंय की नाही हे सगळं लक्ष द्यायचंय आपल्याला. पुढे घ्या. 4 नंबर आलेला आहे. तुम्हाला 4 नंबर पुढे जायचंय. 29, 30, 31, 32 ला या तुम्ही. अनुदान मिळवणे. पाणी वापर संस्थेला वेळोवेळी अनुदान सुद्धा मिळणार आहे. तर त्या अनुदानासाठी त्यांना जे जे कामं करावं लागणार आहेत त्यांचे लेखी अद्ययावत ठेवावं लागणार आहे. पाणीपट्टी वेळेवर भरावं लागणार आहे. बाकीच्या गोष्टींची सगळी चाऱ्यांची साफसफाई ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या पाणी वापर संस्थेला अनुदान मिळतील. पुढे घ्या. 5 आले. 5 अंक पुढे जायचंय तुम्हाला. 18 वर या. 18 शेतचारी आपल्याला सुस्थितीत ठेवायची. जी लाभधारक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जी चारी केली जाते ती चारी तुमची जबाबदारी आहे, शेतकऱ्याची जबाबदारी आहे. कारण ती चारी तुमच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचं एक मुख्य माध्यम आहे. जर चारी नसेल तर उद्या तुम्हाला पाणी घेता येणार नाही. म्हणून आपण शेतकऱ्यांनी ती चारी व्यवस्थित ठेवली पाहिजे, तिची साफसफाई करत राहिली पाहिजे, ती दुरुस्त करत राहिली पाहिजे. पुढे घ्या. 1 नंबर आलेला आहे. तुम्ही सापाच्या मुखात गेलेले आहात. परत तुम्हाला नुकसान झालेलं आहे या ठिकाणी. नाही 10
9 नंबरला या तुम्ही. हा तुम्हाला 9 नंबरला 10 सॉरी 10 नंबरला यायचंय तुम्हाला. बघा तुम्ही काय केलंय, तुम्हाला पाणी कमी मिळाल्यामुळे नुकसान झालंय, त्यामुळे तुम्ही सापाच्या मुखात गेलेत आणि तुम्हाला खाली जावं लागणार आहे. नुकसान झालंय तुमचं. घ्या तुम्ही परत. 6 नंबर आले. पुढे 6 नंबर घ्या तुम्ही. प्रवास करा पुढचा 6 नंबर. 19, 20, 21, 24 नंबर. ओके. पाणी वापर संस्थेच्या नियमित बैठका घ्यायच्या आहेत आपल्याला. पाणी वापर संस्थांच्या जसं आपल्या बैठका होतात, आपली मासिक सभा होते, आपले प्रशिक्षण कार्यक्रम होतात, आपल्या वेळेवर बैठका होतात, हंगामी सभा होतात, तशा बैठका आपल्या पाणी वापर संस्थांच्या झाल्या पाहिजे. हे घेणं गरजेचं आहे. पुढे घ्या. 6 नंबर आलेला आहे. तुम्ही आता कुठे 10 वर आहे. तुम्ही 16 वर यायचंय. पाणी वाटपाचा जे कार्यक्रम आहे, म्हणजे लाभधारक शेतकऱ्यांना जे पाणी देण्याचा कार्यक्रम आहे, याच्यावर आपल्या पाणी वापर संस्थेचं कायम लक्ष असलं पाहिजे की आपल्या लाभधारक शेतकऱ्यांना पाणी जातंय का व्यवस्थित, ते पाणी सुटलंय का, त्यांचे गेट व्यवस्थित आहेत का, लाभधारक शेतकऱ्यांनी भिजवलंय का, त्याच्या नोंदी पाणी वापर संस्थेकडे असल्या पाहिजेत. पुढे घ्या. 2 नंबर. 26 ला या तुम्ही. 26 नंबरला काय लिहिलेलं आहे, सचिवाने शिल्लक रक्कम बँकेत जमा करणे. आता आपल्या पाणी वापर संस्थेचे जे सचिव असतात त्यांच्याकडे आपल्या पाणी वापर संस्थेची पाणीपट्टी असतील, इतर खर्चाच्या रक्कमा असतील, ज्या काही पैसे असतील ते पैसे त्यांनी वेळेवर बँकेमध्ये जमा करायचे आहेत, असं आपल्या या पाणी वापर संस्थेचा हा खेळ सांगतोय. पुढे घ्या. 6 नंबर. कुठे तुम्ही किती नंबरवर आहेत आता? 16. 22 वर या. 22 नंबर. जमिनीची सुधारणा करणे. बघा आपल्या पाणी वापर संस्थेच्या कामांमध्ये हा काम आहे, लाभधारक शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती सुधारणा करण्यावर पाणी वापर संस्थेने भर दिली पाहिजे. लाभधारक शेतकऱ्यांसाठी तसे मार्गदर्शन सत्र घेतले पाहिजेत. लाभधारक शेतकऱ्यांना वेगवेगळे खतं उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या जमिनीची सुपीकता राखीव ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेणे हे पाणी वापर संस्थेचं कर्तव्य आहे. आणि लाभधारक शेतकऱ्यांनाही त्याची जमिनीची क्वालिटी कशी सुधारता येईल याच्यावर लक्ष द्यायचंय. पुढे घ्या. 4 नंबर आलेले आहेत. 4 क्रमांक आपल्याला पुढे जायचंय. 30 वर आलेत. बघा पाणीपट्टी वसुली जर केली तुम्ही तर तुम्हाला सीडी लागलेली आहे. पुढे तुम्हाला कितीवर 42 नंबरवर जाता येईल. बघा पाणीपट्टी वसुली केल्यामुळे पाणी वापर संस्थेला काय फायदा झाला, तर तुम्हाला वर जाता आलं. लाभधारक शेतकऱ्यांच्या ज्या हितसंबंधाच्या ज्या कृषी योजना आहेत, या कृषी योजनांचा विचार पाणी वापर संस्थेला करता येईल. का करता येईल? कारण त्यांनी पाणीपट्टी पाणी वापर संस्थेने वसूल केली. आता पाणीपट्टी वसूल झाल्यामुळे पाणी वापर संस्थेच्या लाभधारक शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, तर ज्या काही शासकीय योजना असतील, कृषी विभागाच्या योजना असतील किंवा कृषी संदर्भातल्या ज्या योजना असतील त्या योजना घेण्यासाठी त्या